श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण स्वामींच्या कृपेने स्वामींचा संदेश एका कथेच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रामू नावाचा एक निष्ठावान भक्त अक्कलकोट जवळच्या एका लहान गावामध्ये राहत होता. तो अत्यंत गरीब असला तरी त्याच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता आणि स्वामी समर्थांवर दृढ श्रद्धा होती. रामूची पत्नी खूप आजारी होती आणि तिच्या उपचारासाठी त्याला मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज होती. रामूने अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते, परंतु आता त्याच्याकडे उपचारांचा खर्च भागवण्यासाठी आणि पत्नीला शहरात घेऊन जाण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. त्याचे मन चिंतेने ग्रासले होते. तो दिवसभर काम करून थकून जायचा, पण त्याची चिंता दूर होत नव्हती. एके दिवशी रामूला गावातील सावकाराने बोलावले आणि सांगितले की 3 दिवसामध्ये जर त्याने कर्ज फेडले नाही तर त्याला घर सोडावे लागेल. रामू पूर्णपणे हताश झाला. स्वामींची आठवण आणि प्रार्थना. दुसऱ्या दिवशी रामूने स्वामींची प्रार्थना केली. रामू अक्कलकोटला स्वामींच्या मठात गेला. त्याने स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडले आणि अश्रू ढाळतच मनातल्या मनात त्यांची करुणा भागली. रामू स्वामींना म्हणाला, माझा राजा, तूच माझा आधार आहेस. माझ्या पत्नीच्या उपचारांची आणि घराची चिंता तुला माहीत आहे. माझ्याकडे कोणताही मार्ग नाही. तूच आता माझा वाली आहेस. मला या संकटातून मार्ग दाखव. प्रार्थना करून तो शांतपणे मठाच्या पायऱ्यांवर बसला. त्याने आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला. संध्याकाळ झाली तरी रामू तिथेच बसून होता. तेवढ्यात अचानक शहरातून आलेला एक अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित गृहस्थ, ज्याचे नाव दत्तू होते, मठामध्ये आला. दत्तू हा पूर्वी अक्कलकोटचाच रहिवासी होता, पण व्यवसायासाठी तो शहरामध्ये स्थायिक झाला होता. दत्तूने रामूला उदास पाहिले आणि त्याला विचारले, काय झाले रे बाबा, एवढे चिंतेत का दिसतोस? रामूने आपली सगळी कहाणी दत्तूला सांगितली. दत्तूने शांतपणे ऐकले आणि म्हणाला, अरे वा, आज स्वामींनी मला इथे का पाठवले ते आता मला समजले. माझा व्यवसाय वाढला, पण मला इथे माझे जुने आणि विश्वसनीय भागीदार मिळत नव्हते. रामू, तुझा प्रामाणिकपणा आणि स्वामींवरील तुझी श्रद्धा मला जाणवते. माझ्यासाठी हीच मोठी संपत्ती आहे. दत्तूने लगेच रामूला एक मोठी रक्कम दिली. ती रक्कम इतकी होती की त्याने आपले कर्ज फेडले, पत्नीच्या उपचारांसाठी शहरामध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि दत्तूच्या नवीन व्यवसायात तो एक महत्त्वाचा भागीदार बनला. रामूने दत्तूचे खूप आभार मानले, पण दत्तू म्हणाला, मी नाही तर हे सर्व स्वामींनी केले आहे. त्यांनी तुमच्या श्रद्धेचे फळ दिले आहे. रामू घरी परतला आणि त्याने सर्वप्रथम स्वामींच्या प्रतिमेला साष्टांग नमस्कार केला. त्याचे घर, त्याची पत्नी आणि त्याचे भविष्य सर्व काही स्वामींच्या कृपेने सुरक्षित झाले. रामू अडचणीत असतानाही त्याने चिडचिड न करता फक्त स्वामींवर दृढ विश्वास ठेवला. याचा अर्थ त्याने सकारात्मक ऊर्जेला स्वामींना आकर्षित केले. रामूची अटळ श्रद्धा होती की स्वामी त्याला मदत करतीलच. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचाराने स्वामींची आठवण करतो, तेव्हा ते कोणत्याही रूपात येऊन आपल्याला मदत करतात. धन्यवाद.